मुंबईमध्ये राज ठाकरे हे आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत। खरं तर ठाकरे बंधूंसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे। आज मुंबई महापालिका निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू हे यंदा पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत आणि राज ठाकरे हे आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून आपला मतदानाचा हक्क हा बजावण्यासाठी निघालेले आहेत। त्यामुळे आज दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईकर कौल देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या या सगळ्याच निवडणुकांचा निकाल देखील लागेल, पण तत्पूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत आपला मतदानाचा हक्क हा बजावतील। दोन्ही ठाकरे बंधूंसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। आज मुंबई महापालिकेचं मतदान होतंय, उद्या निकाल देखील लागणार आहे आणि तत्पूर्वी राज ठाकरे हे मतदानासाठी आता आपल्या निवासस्थळ म्हणजेच अर्थात शिवतीर्थ इथून रवाना झालेले आहेत। अरे तिथे आहे, खापरे आहे, मी इथे लावतो। हे आता इथे लावा। राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। बालमोहन विद्यालयात राज ठाकरे मतदानासाठी दाखल झालेत। बालमोहन विद्यालय आणि राज ठाकरे यांचं नातं खूप जुनं आहे, कारण का याच बालमोहन विद्यालयाच्या विविध वर्गांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेले आहेत। जवळची शाळा आहे ही त्यांची आणि तिथे राज ठाकरे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जातात आणि त्यासोबतच राज्यभरातल्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत तिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना जेव्हा झाली त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी पहिल्यांदा कोणत्या तरी पक्षासोबत युती केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.